कांदा रोप टाकायचे दिवस आता निघून गेले आणि कांदा पेरणीचा विचार चाललाय, तर या 4-5 गोष्टींकडे जरा बारकाईने लक्ष द्या. तर कांदे पेरताना पहिली गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे कांदे आपल्याला लय दाट पण नाही पेरायचे, लय पातळ पण नाही पेरायचे, म्हणजे एकदम एक समान पेरायचे आपल्याला. म्हणजे कांदे पेरताना आपल्याला 2 लाईनी मधलं अंतर एक हिताचं ठेवायचं, म्हणजे साधारण 5 इंच अंतर ठेवायचंय आणि एकरी आपल्याला साधारण 3 किलो बी पेरायचंय. तर दुसरी गोष्ट म्हणजे कांदे पेरताना जे आपलं कांद्याचं बी आहे ना, ते लय खोल नाही गेलं पाहिजे, म्हणजे साधारण 2 सेंटीमीटर मातीच तर आपल्या बियावरती पाहिजे, म्हणजे आपलं कांदा बी एकदम दडपून जातं, त्याचं चांगलं जर्मिनेशन होतं, म्हणजे चांगलं उगवतं ते. तर तिसरी गोष्ट म्हणजे कांदा पेरायच्या आधी ना आपल्याला बियाण्याला पूर्ण बीज प्रक्रिया करून घ्यायची, म्हणजे सीड ट्रीटमेंट करायची. जी बीज प्रक्रिया आपल्याला साप्या पावडरने करायची आहे. म्हणजे जेवढे पण ऑलरेडी मातीत असलेले जेवढे पण रोग आहे ना, त्याच्यापासून आपल्या बियाण्याचं संरक्षण करण्यासाठी ही बीज प्रक्रिया गरजेची आहे. कांदे पेरायच्या आधी आपल्याला वावरात पूर्ण शेणखत टाकून घ्यायचे, जेणेकरून आपले जेवढे पण पेरलेले कांदे आहे ना, त्याला चांगलं खत भेटतं, ते भसाभस वाढत आहे. तर चौथी गोष्ट म्हणजे कांदे पेरून झाल्यानंतर म्हणजे साधारण 10 दिवसांना आपल्याला कांद्याला पहिला फवारा मारायचा आहे. पहिलं म्हणजे आपल्याला सापे बुरशीनाशक घ्यायचं, ते आपल्याला 20 लिटरच्या पंपासाठी 20 ग्रॅम घ्यायचंय आणि दुसरं आपल्याला हमलाई कीटकनाशक घ्यायचं, ते आपल्याला एका पंपासाठी 15 ml वापरायचे. हा फवारा मारण्यामागचं कारण म्हणजे आपल्या बियाण्याचं ना उदयपासून, मुंग्यांपासून किंवा जी तयार होणारी उणी आहे किंवा दुसरे कोणतेही किडी रोग आहे त्याच्यापासून संरक्षण होण्यासाठी हा फवारा मारणं लय गरजेचं आहे. तर पाचवी गोष्ट म्हणजे ना आपल्याला मातीत नियमित ओलावा मेंटेन करून ठेवायचा, जेणेकरून काय होतं आपल्या बियाण्याला एकदम अनुकूल वातावरण म्हणजे फेवरेबल कंडिशन भेटते, ते एकदम चांगलं उतरतं, म्हणजे चांगलं जर्मिनेशन होतं. तुम्ही पण यावर्षी कांदे पेरताय का हे कमेंट मध्ये नक्कीच सांगायचं आणि अशा चांगल्या माहितीसाठी आपल्या चॅनल आता फॉलो करून टाकायचे. धन्यवाद.